करते. नमस्कार. वटसावित्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आम्ही इथे आता पूजा करणार आहोत आणि इथे सामान आणलेलं आहे, साहित्य इथे जे घेतलं आहे ते दाखवते आता. इथे साखर आहे, माचीस, हळद कुंकवाची कोयरी, लाल अक्षर, धागा आणि फुलं. तसंच गणपतीसाठी आपल्याला सुपारी घ्यायची आहे, कलदार घ्यायचा आहे आणि धूप, अगरबत्ती, माचीस आणि वडाला गुंडाळायसाठी कोरा कापड पाहिजे. तो कोरा कापड आहे इथे घेतलेला. तसेच आता इथे आंबे घेतलेले आहेत. आंबे एक पूजेजवळ ठेवायचं आहे आपल्याला आणि त्याच्यात बाकी बाया येतात सुवासिनी, त्यांना एक एक आंबा आपल्याला दोरा गुंडाळून त्याला द्यायचा आहे. हा धागा याला गुंडाळायचा आंब्याला आणि तशीच गव्हाची ओटी त्या गहू घेऊन आंबा द्यावा लागते, ते द्यायचा. अशा प्रकारे वडसावित्री निमित्तानं मी एकच सांगायचा प्रयत्न करते तुम्हाला की वृक्षारोपण करा आणि शक्यतोवर वडाचं झाड लावा. आज प्रण करा सगळ्या महिलांनी, एक एक वडाचं झाड लावा आणि निसर्गाची जोपासना करा. एवढं सांगते वडसावित्री निमित्त. आणि आम्ही आता 5 मिनिटात आता गीता चिमडेलवारकडे इथे वडाचं झाड त्यांनी लावलेलं आहे आणि सर्व महिलांसाठी हे म्हणजे आदर्श आहे की सगळ्यांनी तसं झाडाचं लग्न लावलं त्यांनी, नंतर मग पूजेसाठी तयार केलं. अशा प्रकारे त्यांनी लावलं आहे. त्या 5 मिनिटात अवघ्या त्या पण पूजेसाठी इथे येणार आहे. तो व्हिडिओ आपण काढूच. थँक्यू व्हेरी मच.